हॅलो फ्रेंड्स, हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण लेक्चर 2 ला सुरुवात करत आहोत. तर मागच्या लेक्चरला आपण संघ आणि संघराज्य संविधानाच्या भाग 1 मध्ये बघितलं, कलम 1 ते 4. आता ह्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण कलम 1 ते 4 आपलं झालेलं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही डाउट्स विचारू शकता तुमचे कमेंटमध्ये. जे पण डाउट्स असतील तुमचे तर ते सर्व डाउट्स तुम्ही विचारू शकता. बरेचसे विद्यार्थी यांना मी एक सांगू इच्छितो, तुमचं नेट वगैरे वर्किंग व्यवस्थित होत नसेल, बऱ्याच वेळेस तुम्ही मला फोन करतात, तर प्लीज तुम्ही 6 वाजेचा टाइम असतो आपला, तुमचं नेट चालू नसेल तर तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा, पण प्लीज फोन नका करा. तुमच्या फोन केल्यामुळे बऱ्याच वेळेस आता 3ऱ्या का 4थ्या वेळेस मी लाईव्ह स्टार्ट करत आहे, त्याच्यामुळे लाईव्ह स्टॉप होऊन जाते. त्याच्यामुळे प्लीज फोन नका करा. कदाचित तुम्ही विद्यार्थ्यांची कमेंट आल्यावर मला कळेल की तुम्हाला सर्वांना व्यवस्थित आवाज येत आहे. ठीक आहे. तर आपण आज सुरुवात करू. नागरिकत्व आपलं सुरुवात 5 ते 11 कलम. तर 1 ते 4 आपलं ऑलरेडी झालं होतं, संघ आणि संघराज्य. आता आपण संविधानाच्या भाग दुसऱ्याला सुरुवात करू. संविधानाचा भाग दुसरा संघ मनात येतो त्यावेळेस तुम्हाला एनआरसी, सीएए याविषयी आठवण येते. तर एनआरसी, सीएए हे जे 2019 ला जी घटनादुरुस्ती झालेली आहे, सीएए, तर त्याविषयी देखील आपण जाणून घेऊ येणाऱ्या पुढच्या लेक्चर्स मध्ये. पण आपण प्रयत्न करू की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे त्या आपल्या लेक्चर्स मध्ये कव्हर होतील. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना आवेदन आहे, हे लाईव्ह लेक्चर आहे, प्लीज सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर हजर राहणं आवश्यक आहे. तर कलम 5 ते 11 पासून आपण सुरुवात करूया आज. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची वाट बघतोय मी. ठीक आहे, जसे ते येतील तसं आपण लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, आपण लेक्चरला सुरुवात करू. ठीक आहे. तर कलम 5 ते 11, कलम 5 ते 11 संविधानाच्या भाग 2 मध्ये समाविष्ट आहे. संविधानाच्या भाग 2 म्हणजे घटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 नागरिकत्वशी संदर्भात आहे. तर नागरिकत्व हा खूप ज्वलंत आणि खूप महत्वाचा विषय आहे की कोण व्यक्ती देशाचा नागरिक असेल, कोण व्यक्ती देशाचा नागरिक असणार नाही, ते आपल्या कलम 5 ते 11 नुसार ठरवलं जातं. तर कोणकोणत्या व्यक्तींचं नागरिकत्व आपण बघणार आहोत. तर जे व्यक्ती 26 जानेवारी 1950 भारताचे नागरिक असण्यास पात्र होते, जे व्यक्ती 26 जानेवारी 1950, परत एकदा सांगतोय, काय ते डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधान लागू होण्याची जी तारीख आहे, त्या दिवशी जे जे व्यक्ती भारत देशाचे नागरिक होण्यास पात्र होते, ते सर्व व्यक्ती, जितके पण व्यक्ती असतील ते सर्व व्यक्ती कलम 5 ते 11 मध्ये समाविष्ट होतील. आणि नंतर काय, नंतरच्या नागरिकांचं काय, तर त्यासाठी कलम 11 अंतर्गत संसदेला अधिकार देण्यात आलेले. तर संसदेला अधिकार देण्यात आले आणि ते अधिकार वापरून संसद हा वेळोवेळी कायदा करीत असतं. संसदेने सिटिझनशिप ऍक्ट 1955 म्हणजे नागरिकत्व कायदा 1955 संमत केला आणि त्या कायद्यात घटना दुरुस्त्या झाल्या. तर आज आपल्याला नागरिकत्व बघायचं आहे. तर नागरिकत्व कोणत्या कलम मध्ये, कलम 5 ते 11 आणि संविधानाच्या भाग 2 मध्ये. तर जे व्यक्ती भारतात स्थायिक असतील, जे विदेशात स्थायिक असतील, पाकिस्तानात गेलेले व्यक्ती, पाकिस्तानात जाऊन परत आलेले व्यक्ती, त्यांची नागरिकत्वता कशा प्रकारे ठरवण्यात आली ते आपण सर्व व्यवस्थित पद्धतीने आज बघूया. तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय की कलम 14 आपण बघितलंय की कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान प्रोटेक्शन ऑफ मीन्स इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्याचे समान संरक्षण, कलम 14. तर कलम 14 जेव्हा पण आपण डिस्कस करतो त्यावेळेस कलम 14 जे असतं ते व्यक्ती म्हणजे पर्सन्स विषयी सांगितलेलं असतं, तो व्यक्तींना दिलेला आहे. कलम 15 जर आपण विचार केला की नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, सेक्स, रिलीजन अँड प्लेस ऑफ बर्थ, म्हणजे राज्य हे कोणतेही स्टेट विल नॉट डिस्क्रिमिनेट एनी पर्सन ऑन दीज बेसिस. तर राज्य हे कोणत्याही व्यक्तीमध्ये ह्या कारणाद्वारे भेदभाव करणार नाही. तर राज्य जर भेदभाव करणार नाही तर ते कोणाविषयी सांगितले, सिटीजन्स, म्हणजे कलम 15 हा फक्त नागरिकांनाच
अवलंबून होतो. सिटिझनशिप एखाद्या देशाची मिळते म्हणजे त्या देशाचे मोस्ट ऑफ द प्रिव्हिलेजेस, बऱ्याचशा संधी सोयी आपल्याला भेटत असतात. त्याच्यानंतर कलम 29 हा अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांना देण्यात आलेला आहे. आर्टिकल 29 काय? टू प्रिझर्व्ह द स्क्रिप्ट, लँग्वेज अँड कल्चर ऑफ एनी सोसायटी. म्हणजेच काय? भाषा, लिपी, भाषा, लिपी, स्क्रिप्ट म्हणजे काय? लिपी, लँग्वेज आणि कल्चर, कल्चर म्हणजे संस्कृती, भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचं जतन करण्याचा अधिकार आहे. कोणाला? अल्पसंख्याकांना आणि बहुसंख्य यांना देखील. आणि कलम 30 हा फक्त आणि फक्त कोणासंदर्भात आहे? कलम 30 कोणासंदर्भात आहे? कलम 30 हा फक्त अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी पब्लिकसाठी आहे, की मायनॉरिटी पीपल जे आहेत, त्यांना कोणते स्पेशल राइट्स दिले गेले, त्यांना कोणते स्पेशल अधिकार दिले गेलेले, ते सर्व या गोष्टी सांगतं. तुम्ही बघितलं असेल, की भारताचा अगोदर जेव्हा फाळणी झाली, 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य भेटलं. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. तर वेस्ट पाकिस्तान जो होता, वेस्ट म्हणजे काय? पश्चिमेकडील पाकिस्तान, तो आजचा पाकिस्तान आहे. आणि ईस्ट पाकिस्तान जो होता, तो बांगलादेश बनला. ठीक आहे. तर ईस्ट पाकिस्तान अँड वेस्ट पाकिस्तान जेव्हा फाळणी झाली, मग बरेचसे लोक इकडून तिकडे गेले, तिकडून बरेचसे लोक इकडे आले. मग त्या लोकांचं नागरिकत्व कसं असेल, त्यांना सिटिझनशिप कशी ग्रँट होईल, ते बघण्यासाठी आपण सर्व संविधानातील कलम यांचा व्यवस्थित अभ्यास करू. तर सर्वात अगोदर लक्षात ठेवा, की संविधान आपलं केव्हा लागू झालं? 26 जानेवारी 1950 साली. 26 जानेवारी 1950 साली डेट ऑफ द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधान लागू होण्याची तारीख आहे ती. आणि भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये संविधान जेव्हा लागू झालं त्या दिवशी किंवा त्या दिवसापर्यंत कोण कोण भारत देशाचे नागरिक असतील, त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि मग त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर सांगितलंय नागरिकत्व कायदा 1955, सिटिझनशिप ऍक्ट 1955. तर सिटिझनशिप ऍक्ट म्हणजे नागरिकत्व कायदा 1955 साली लागू करण्यात आला. आणि त्या त्या कायद्यामध्ये वेळोवेळी वेळोवेळी या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. तर सर्वात अगोदर महत्वाचं होतं, की डोमेसाइल म्हणजे काय? रहिवासी. एखादा व्यक्ती रहिवासी आहे का नाही, डोमेसाइल कसा ओळखला जाईल? तर डोमेसाइल या गोष्टीमध्ये खूप वादविवाद झाला, की एखादी व्यक्ती रहिवासी म्हणून गणली कशी जाईल? तर डोमेसाइल फक्त या शब्दाचे इंटरप्रिटेशन सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आलं. इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावणे. तर अन्वयार्थ म्हणतो आपण शुद्ध मराठीमध्ये. तर डोमेसाइल म्हणजे काय? हे कोणी सांगितलं? सर्वोच्च न्यायालयाने, रहिवासी तत्वावर. तर मोहम्मद रजा वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे आणि प्रदीप जैन वर्सेस युनियन ऑफ इंडिया, भारत संघराज्य. प्रदीप जैन वर्सेस भारत संघराज्य आणि मोहम्मद रजा वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे या केसेसमध्ये आपल्याला कळेल, की डोमेसाइल या शब्दाचा अर्थ काय? तर या शब्दाचा अर्थ त्यांनी व्यवस्थितरित्या सर्वोच्च न्यायालयाने मांडला आहे. परत एकदा सांगतो, केसेस मोहम्मद रजा वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे आणि प्रदीप देसाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर या गोष्टी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचे. बऱ्याचशा मुलांनी असं सांगितलं, की केस स्टडी जी आहे, ती केस स्टडी तुम्ही घेत नाहीये. मी लेक्चर अपलोड केलं काल इंग्लिशमध्ये, तर माझे बरेचसे दिल्लीचे मित्र त्यांनी सबस्क्राईब केलं. ते बोलले, की "यू जस्ट कीप ऑन गोइंग." तू सुरू कर, आम्ही बघू. बरेचसे सबस्क्रायबर तुम्ही बघितलं असेल, की आता आपले सबस्क्रायबर नियर बाय 100 होत आलेले आहेत. तुम्ही मेहनत केली, नाही केली, आय डोंट नो. पण तरी सुद्धा बरेचसे लोकांपर्यंत आपले लेक्चर्स हे पोहोचतायत. तर माझी अशी आहे, की तुम्ही जास्तीत जास्त जणांना आपला मेसेज हा फॉरवर्ड करावा. माझी ही नम्र विनंती आहे, की जास्तीत जास्त जणांना याचा लाभ व्हावा. तर आता नेक्स्ट कलम 5. कलम 5 म्हणजे काय? ते आपण बघूया. तर कलम 5 काय आहे? सिटिझनशिप बाय डोमेसाइल. तर सिटिझनशिप बाय डोमेसाइल म्हणजे काय?
रहिवासी तत्वावर नागरिकत्व कसं मिळेल हे इथं सांगितलेलं आहे. तर रहिवासी तत्वावर नागरिकत्व कसं मिळेल? सर्वात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीकडे ज्या व्यक्तीकडे भारताचं रहिवासी पत्रक असेल, तो व्यक्ती भारताचा नागरिक गणला जाईल. जो व्यक्ती भारताचा रहिवासी असेल, कलम 5 अंतर्गत सांगतोय मी. कलम 5 शिकतोय आपण. आर्टिकल 5 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर जो व्यक्ती भारताचा रहिवासी असेल, तो व्यक्ती भारताचा नागरिक गणला जाईल. आणि काय कंडिशन आहे? आणि अजून काय पाहिजे? ही शुड बी बॉर्न इन इंडिया. तो व्यक्ती भारतात जन्मलेला असावा किंवा त्याच्या पालकांपैकी कोणीतरी एक भारतात जन्मलेलं असावं. ठीक आहे. आणि 26 जानेवारी 1950 च्या अगोदर पर्यंत तो व्यक्ती 5 वर्ष भारतात स्थायिक असावा. तर बघा, कलम 5 वर्ष. लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. कलम 5 आहे म्हणून 5 वर्ष आहे. तर काय बोललो मी? जो व्यक्ती सिटिझनशिप बाय डोमेसाइल म्हणजे कलम 5. तर जो व्यक्ती भारताचा रहिवासी असेल, त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळेल आणि त्याच्याकडे भारताचे नागरिक म्हणजे रहिवासी असल्याखेरीज अजून कोणत्या गोष्टींची समाविष्टता असावी? तो भारतात जन्मलेला असावा किंवा किंवा त्याचे पॅरेंट्स म्हणजे आई-वडील हे भारतात जन्मलेले असावे किंवा किंवा काय 26 जानेवारी 1950 च्या अगोदर तो किमान 5 वर्षे तरी भारतात स्थायिक असावा, रहिवासी असावा. जर ह्या सर्व गोष्टी तो कव्हर करत असेल, तर कलम 5 च्या अनुषंगाने तो भारताचा नागरिक असतो. याच्यामध्ये खूप फेमस केस आहे. डी-पी जोशी व्हर्सेस मध्य भारत. तर डी-पी जोशी व्हर्सेस मध्य भारत ह्या केसमध्ये आपल्याला सांगण्यात आलंय, की कशा पद्धतीने हा न्याय दिला गेला आणि कशा पद्धतीने डी-पी जोशी व्हर्सेस स्टेट ऑफ मध्य भारत या केसमध्ये डोमेसाइल पद्धतीने कसं गणलं गेलं आणि कशा कंडिशन ते सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. तुम्ही बघू शकता त्या केस. तर आपल्या भारतात काय सांगण्यात आलंय, की देअर इज नो स्टेट डोमेसाइल, की स्टेट डोमेसाइल कोणतं नसेल. काय असेल? देअर इज अ डोमेसाइल ऑफ इंडिया ओन्ली. राज्याचं हे रहिवासीत्व नसेल. फक्त रहिवासीत्व कशाचं असेल? तर एका देशाचं असेल. तर डी-पी जोशी व्हर्सेस स्टेट ऑफ मध्य भारत ही खूप महत्वाची केस आहे विद्यार्थी मित्रांनो. हा होता आपला कलम 5. कलम 6 आता आपण बघूया. तर कलम 6 जेव्हा आपण बघतो, तर तुम्हाला मी बोललो होतो कलम 5 मध्ये 26 जानेवारी 1950 च्या अगोदर 5 वर्ष हा व्यक्ती वास्तव्यास असावा. 5 वर्षाची मुदत आहे. कलम 5 वर्ष. कलम 6 म्हणजे 6 महिने. लक्षात ठेवण्यासाठी बघा किती सिंपल आहे. आर्टिकल 6 मंथ्स. आता तारीख काय? तिथं होती 26 जानेवारी 1950. इथं 19 जुलै 1948. तर कलम 6 काय आहे? कलम 6 मध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 19 जुलै 1948 च्या अगोदर काय सिच्युएशन होती आणि 19 जुलै 1948 च्या नंतर काय सिच्युएशन आहे. तर काय डेट महत्वाची? काय या डेटमध्ये असं की 19 जुलै 1948 तर परमिट सिस्टम 19 जुलै 1948 19/7/1948 या दिवशी परवाना पद्धत म्हणजे परमिट सिस्टम ही लागू झाली. तर परमिट सिस्टम लागू झाल्यानंतर त्या परमिट सिस्टम अंतर्गत येणाऱ्या लोकांसाठी काय कंडिशन्स असतील आणि त्याच्या अगोदर असलेल्या लोकांसाठी काय कंडिशन्स असतील, या सर्व गोष्टी नमूद केल्या गेल्या. तर 19 जुलै 1948 च्या अगोदर आलेल्या व्यक्तींसाठी खूप सोप्या आणि सिंपल कंडिशन होत्या. त्यातली पहिली कंडिशन होती तो व्यक्ती, त्याचे पालक किंवा त्याच्या आजी-आजोबांपैकी कोणीही एक व्यक्ती हा कोणीही एक व्यक्ती हा भारतात जन्मलेला असावा. आता कलम 5 मध्ये तुम्ही बघितलं होतं सर्वात महत्त्वाचं काय बघितलं होतं कलम 5 मध्ये, की फक्त आई-वडील म्हणजे पॅरेंट्स पर्यंत होतं. पण कलम 6 मध्ये ग्रँड पॅरेंट्स पण आहे. हे लक्षात ठेवा. तो व्यक्ती, त्याचे पालक आणि त्याचे ग्रँड पॅरेंट्स यांच्यापैकी कोणीतरी एक व्यक्ती हा भारतात जन्मलेला असावा आणि जेव्हापासून त्या व्यक्तीने स्थलांतर केलेलं आहे, मायग्रेशन, तेव्हापासून त्या व्यक्तीने फक्त भारतातच वास्तव्य करावयास हवे. म्हणजे 19 जुलै 1948 च्या अगोदर आला तर 2च कंडिशन तो व्यक्ती, त्याचे पालक किंवा त्याचे
आजी आजोबांपैकी कोणीतरी एक भारतात जन्मलेला असावा आणि जेव्हापासून त्यांनी मायग्रेशन केलंय तेव्हापासून ते फक्त आणि फक्त भारतात जन्मलेले असावे. ठीक आहे. खूप बरेचसे विद्यार्थ्यांना ऐकू येतंय की नाही ऐकू येते आय डोंट नो. कारण की तुम्ही शांत चित्ताने ऐकताय एकदम. तुम्हाला बोललो तुम्ही पण परत सांगणार नाही. ठीक आहे तुमची इच्छा. ठीक आहे. बसून राहा अशी शांतपणे. नेक्स्ट 19 जुलै 1948 नंतर काय? तर 19 जुलै 1948 19 जुलै 1948 नंतर जर एखाद्या नागरिकाला 19 जुलै 1948 नंतर जर एखाद्या नागरिकाला जर नागरिकत्व हवं असेल, तर काही गोष्टी म्हणजे त्याला कराव्या लागतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय त्याला करावी लागेल. 19 जुलै 1948 रोजी काय लागू झालं? परवाना पद्धत. परवाना पद्धत लागू झाली. मग परवाना पद्धतीनंतर आले. परवाना पद्धत काय लागू झाली? परमिट सिस्टम का लागू झाली? कारण की इंडिया आणि पाकिस्तानमध्ये परमिट सिस्टम सैन केली गेली. इ इकडचे लोकं काही तिकडे जातील, तिकडचे लोकं काही इकडे जातील आणि प्रत्येक व्यक्तीला सुरक्षिततेने ज्या त्या देशामध्ये पोहोचवण्याचं काम हे इंडिया आणि पाकिस्तानची सरकार करेल असं ठरवलं गेलं. 19 जुलै 1948 अंतर्गत. त्यामुळे ती लीगली ऑफिशियली परमिट सिस्टम लागू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, की पहिली कंडिशन ती सारखी. तो व्यक्ती, त्याचे पालक किंवा त्याचे ग्रँड पॅरेंट्स म्हणजे काय आजी-आजोबा त्यांच्यापैकी कोणीतरी एक भारतात जन्मलेला असावा. त्याच्यानंतर त्याने सांगायला हवे, की मी परमिट सिस्टम जी रिसेटलमेंटची, परवाना पद्धत जी रिसेटलमेंटची त्या अंतर्गत गेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय गेस नेट व्यवस्थित चालत नाहीये. मला कळत नाही. मला स्वतः चेक करावं लागेल. ठीक आहे. तर त्या व्यक्तीने त्या व्यक्तीचे तो व्यक्ती स्वतः त्याचे पॅरेंट्स किंवा नेट व्यवस्थित चालतंय का नाही? विद्यार्थी मित्रांनो एकदा सांगा प्लीज. तर तो व्यक्ती स्वतः, त्याचे पालक, पॅरेंट्स आहे त्यांच्यापैकी कोणीतरी एक व्यक्ती हा भारतीय असावा आणि सर्वात महत्त्वाचे त्या व्यक्तीने सांगितलं पाहिजे, की आय एम हिअर, आय एम हिअर अंडर द आय एम हिअर अंडर द परमिट सिस्टम ऑफ रिसेटलमेंट. म्हणजे रिसेटलमेंटसाठी जी परमिट सिस्टम आहे, जी परवाना पद्धत आहे, त्या अंतर्गत मी आलेलो आहे. आणि आता तुम्हाला सांगितलं होतं मी, की कलम 6 अंतर्गत 6 महिने होते. तर त्याने त्या व्यक्तीने कमीत कमी त्या व्यक्तीने भारतात 6 महिने तरी वास्तव्यास असले पाहिजे. जेव्हापासून तो परत आलेला आहे, तो व्यक्ती कमीत कमी भारतात 6 महिने वास्तव्यास असला पाहिजे. आणि त्या व्यक्तीने एक अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन सादर करायला हवा एका ऑफिसरला आणि त्या ऑफिसरने त्याला भारतीय नागरिक म्हणून त्याला त्याची नोंदणी करून घ्यायला हवी. ठीक आहे. तर एकदम सोपी प्रोसेस आहे. झालं होतं आपलं हे ऑलरेडी Instagramवर आपले लेक्चर आहे. Instagramवर आपली आयडी एपिक्रोज APCROAZ आणि त्या आयडीवर देखील बरेचसे लेक्चर्स आणि बऱ्याचशा नोट्स अपलोड केल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे YouTubeवर आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसेल, तर प्लीज ते विद्यार्थी तिथं जाऊन Instagramवर APCROAZ एपिक्रोज ह्या आयडीवर जाऊन तिथं फॉलो करून घ्या. तुम्हाला बरेचसे अपडेट्स तिथं भेटत असतील. ठीक आहे. आणि बरेचसे नोट्स तिथं मी अपलोड करत जाईल आता याच्यापुढे. तर Instagramवर त्या आयडीवर तुम्ही जाऊन फॉलो करून घ्या. त्याच्यानंतर काय पॉइंट बघितला आपण? अगोदर जे होते 19 जुलै 1948 ते 2च पॉइंट होते. तो व्यक्ती, त्याचे आई-वडील, त्याचे पॅरेंट्स म्हणजे आई-वडील म्हणजे पॅरेंट्स आणि ग्रँड पॅरेंट्स यापैकी कोणी एक भारतीय असला पाहिजे आणि जेव्हापासून तो आलेला आहे, तो व्यक्ती त्याने कधीही मायग्रेशन पासून तो व्यक्ती इथंच असावा, कुठेही गेलेला नसावा. ही पहिली अट होती आणि 19 जुलै 1948 नंतर जो व्यक्ती भारतात आलेला आहे, यानंतर तो व्यक्ती त्याचे पॅरेंट्स आणि त्याचे ग्रँड पॅरेंट्स यांच्यापैकी कोणीतरी एक भारतात जन्मलेला असावा. त्याच्यानंतर त्याने ही ही शुड बी ही शुड बी कन्सिडर्ड दॅट ही हॅड रिटर्न अंडर द परमिट सिस्टम ऑफ रिसेटलमेंट. तर त्याने परमिट सिस्टम जी आहे रिसेटलमेंटची त्या अंतर्गत तो आलेला असावा.
त्यानंतर जेव्हापासून तो आलाय मायग्रेशन नंतर कमीत कमी त्याने 6 महिने इथं वास्तव्यास असावे, 6 महिने. आणि त्याने एका ऑफिसरला, ऑफिशियलला अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन सबमिट केलेला असावा, सादर केलेला असावा आणि त्या ऑफिसरने देखील त्याला भारताचा नागरिक म्हणून त्याची नोंदणी केली गेलेली असावी. तर ह्या सर्व गोष्टी असतील, तर कलम 6 अंतर्गत त्या व्यक्तीला नागरिकत्व मिळतं. तर कलम 6 मध्ये एकच तारीख आहे 19 जुलै 1948, कलम 5 मध्ये 26 जानेवारी 1950, कलम 5 मध्ये फक्त व्यक्ती आणि आई-वडील सांगितलंय, कलम 6 मध्ये आजी-आजोबांचा पण उल्लेख म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. कलम 5 मध्ये 5 वर्ष आहे, कलम 6 मध्ये 6 महिने. ठीक आहे? इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. त्याच्यानंतर कलम 7. कलम 7 काय? कलम 7 जे ओव्हरकमिंग आहे. तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मी. तर तुम्हा लोकांना जर सहलीला किंवा ट्रिपला जायचं असेल, तर तुम्ही तुमच्या बहीण-भावांना, मम्मीला सर्वांना मनवता. पण हू इस द फायनल डिसायडर? पप्पा, तुमचे वडील. तर कलम 7 चा ओव्हररायडिंग इफेक्ट आहे. म्हणजे कलम 5 आणि 6 अंतर्गत ज्या लोकांना नागरिकत्व मिळालं असेल, त्या लोकांचं देखील नागरिकत्व कलम 7 अंतर्गत ओव्हरराईड म्हणजे संपून जाईल. संपून जाईल. त्या लोकांना देखील कलम 7 अंतर्गत नागरिकत्व त्यांचं रद्द होऊ शकतं. म्हणजे आर्टिकल 7 इज हॅव्हिंग द ओव्हररायडिंग इफेक्ट. तर ओव्हरराईड करतो. आर्टिकल 7 ओव्हरराईड. whom? आर्टिकल 7 ओव्हरराइड्स आर्टिकल 5 अँड 6. तर कलम 7 काय? सिटिझनशिप नागरिकत्व ऑफ अ पर्सन. सिटिझनशिप ऑफ अ पर्सन हू मायग्रेटेड टू पाकिस्तान. तर सिटिझनशिप नागरिकत्व अशा व्यक्तीचं की जो पाकिस्तानात मायग्रेट झालेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की कलम 5 मध्ये तुम्ही तारीख बघितली 26 जानेवारी 1950 5 वर्ष. कलम 6 मध्ये तुम्ही तारीख बघितली 19 जुलै 1948. आता कलम 7 मध्ये एक नवीन तारीख आहे 1 मार्च 1947. कलम 7 मध्ये काय तारीख दिलेली आहे? 1 मार्च 1947. व्हेरी सिंपल. तर जे व्यक्ती भारतातून पाकिस्तानात मायग्रेट झाले असतील, त्या लोकांना काय करायचं? तर कलम 7 म्हणतं जे व्यक्ती भारतातून पाकिस्तानात त्यांनी स्थलांतर केले त्या व्यक्तींचं नागरिकत्व कॅन्सल करून टाका. त्यांचं नागरिकत्व संपवून टाका. त्यांचं नागरिकत्व त्यांना भेटणार नाही. तर पाकिस्तानातून जे भारतात गेलेले आहेत, भारतातून परत आलेले त्या व्यक्तींना नागरिकत्व भेटेल. पण जे व्यक्ती पाकिस्तानात गेलेले असतील त्या व्यक्तींचे नागरिकत्व संपून जाईल. तर जे व्यक्ती भारतातून पाकिस्तानात गेलेले आहेत 1 मार्च 1947 नंतर 1 मार्च 1947 नंतर जे व्यक्ती भारतातून पाकिस्तानात गेलेले असतील, त्या व्यक्तींचे नागरिकत्व संपून जाईल. आणि जे व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात गेलेले असतील, पण ते परत पाकिस्तानातून भारतात आलेले असतील, अशा व्यक्तींना नागरिकत्व देण्यासाठी कलम 7 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि त्या तरतुदी कलम 6 च्या तरतुदी त्या सारख्याच आहेत 19 जुलै 1948 च्या नंतरच्या, की तो व्यक्ती, त्याचे पालक आणि त्याचे ग्रँड पालकांपैकी कोणीतरी एक भारतीय म्हणजे भारतात जन्मलेला असावा. त्याच्यानंतर रिसेटलमेंट अंतर्गत तो आलेला असावा आणि जेव्हापासून तो आलेला आहे तेव्हापासून 6 महिने त्याने कमीत कमी वास्तव्यास असावे. त्याने ॲप्लिकेशन सादर करावं ऑफिसरला आणि त्या ऑफिसरने त्याचे ॲप्लिकेशन सादर करून घेण्यासाठी मान्यता दिलेली असावी. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. मान्यता दिलेली असावी. या सर्व गोष्टी सारख्याच आहेत. आणि 1 मार्च 1947 नंतर म्हणजेच काय 19 जुलै 1948 नंतर त्या मधला कालावधी काय? पण जो व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर गेलेला आहे आणि परत आलेला आहे त्याला 19 जुलै 1948 नंतरच आलेला असल्याचं मानलं जाईल. परमिट सिस्टम अंतर्गत असल्याचं. आणि त्या अगोदर जो आलेला आहे, तो काय मानला जाईल मग 19 जुलै 1948 च्या अगोदर. त्यामधला जो ड्युरेशन आहे 1 मार्च 1947 ते 19 जुलै 1948 यामधल्या ड्युरेशनचे लोकं 19 जुलै 1948 च्या अगोदर असलेले मानले जातील. पण 19 जुलै नंतर आला तर परमिट सिस्टम त्याला दाखवावीच लागेल परवा. तर हा कलम 7 आहे. कलम 8.
आता कलम 5, 6 आणि 7 आपण बघितले. कलम 8 काय हे पाकिस्तान कव्हर करून टाकतं, इंडिया, पाकिस्तान. पण कलम 8 काय सिटिझनशिप ऑफ अ पर्सन्स हू आर रिसाइडिंग आउटसाइड द इंडिया. आता रिसाइडिंग आउटसाइड द इंडिया म्हणजे काय? ते भारतीय वंशाचे आहेत पहिली गोष्ट तर. द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन अँड दे आर रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. आउटसाइड इंडिया म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश नाही. फॉरेन कंट्रीज, अब्रॉड, अब्रॉड विदेशामध्ये राहणारे. तर दुसऱ्या देशामध्ये राहणारे जे लोक आहे, जे इंडियन ओरिजिनचे आहेत, त्यांच्या नागरिकत्वाविषयी कोणकोणत्या तरतुदी आहेत त्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहे. तर सर्वात पहिली अट आहे, की तो व्यक्ती, त्याचे पालक, त्याचे ग्रँड पॅरेंट्स म्हणजे काय, त्याचे आजी-आजोबा यांच्यापैकी कोणीतरी अनडिव्हायडेड इंडियामध्ये बॉर्न असला पाहिजे. अनडिव्हायडेड इंडिया म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? अनडिव्हायडेड इंडिया म्हणजे ब्रिटिश इंडिया, ज्यावेळेस भारताची फाळणी झाली नव्हती. अशा फाळणी झालेल्या संपूर्ण भारत जो होता ब्रिटिशांच्या कालावधीतला भारत, तर त्या भारतामध्ये, ब्रिटिश भारतामध्ये तो व्यक्ती किंवा त्याचे आई-वडील किंवा त्याचे ग्रँड पॅरेंट्स हे जन्मलेले असावे आणि त्याने विदेशात भारतीय नागरिक म्हणून त्याने रजिस्टर केलेले असावे. कोणाकडे? फॉरेन कॉन्सुलेट जो असतो, विदेशी फॉरेन कॉन्सुलेट म्हणजे विदेशात भारतीय फॉरेन एम्बेसी असते, भारताची एम्बेसी असते. तर त्या एम्बेसीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडियाकडे, त्याने फॉरेन कॉन्सुलेटकडे त्या व्यक्तीने आपलं नाव हे रजिस्टर करून घ्यावं. तर कलम 8 अंतर्गत अशा व्यक्तीला नागरिकत्व भेटतं, की मी किंवा माझे आई-वडील किंवा माझे आजी-आजोबा हे ब्रिटिश भारतात जन्मलेले आहेत आणि त्या व्यक्तीने तिथं त्या देशामध्ये फॉरेन कॉन्सुलेट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया त्याकडे त्याने रजिस्ट्रेशन करून घेतलेलं असावं. हे होतं कलम 8 एकदम सोपं. त्याच्यानंतर कलम 9. कलम 9 मध्ये सांगितलंय नॉट डीम्ड टू बी अ सिटिझन. म्हणजेच काय? एखादा व्यक्ती हा भारत देशाचा नागरिक म्हणून असल्यास पात्र नाही. त्याची नागरिकत्वता संपवली जाईल. कसं संपवली जाईल? जर एखादा व्यक्ती स्वयंघोषित भारताचे सिटिझनशिप त्याग करतोय, तर स्वतःच्या मर्जीने तो दुसऱ्या देशाची सिटिझनशिप स्वीकारतोय, जर स्वतःच्या मर्जीने तो दुसऱ्या देशाची सिटिझनशिप स्वीकारतोय, तर अशा गोष्टीमध्ये, अशा बाबतीत त्याची नागरिकत्व हे संपवलं जाईल. ठीक आहे. तर त्याचे नागरिकत्व संपवण्यासाठी कसं संपवलं जाईल, काय संपवलं जाईल, ते कोणत्या सेक्शनमध्ये सांगितलंय 5, 6 आणि 8. आता हे सेक्शन्स काय आपण नंतर बघू. त्याच्यानंतर ते नागरिकत्व कायदा 1955 चे जे सेक्शन्स आहे ते पण आपण बघू. तर फक्त इतकं लक्षात ठेवा आता सध्या, की कलम 9 काय सांगतं, की जो व्यक्ती दुसऱ्या राष्ट्राची म्हणजे दुसऱ्या देशाची नागरिकत्व घेईल, त्याचं ऑटोमॅटिक भारतीय नागरिकत्व संपुष्टात येईल. कारण की इंडिया फॉलोज द सिंगल सिटिझनशिप. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर कलम 10. कलम 10 काय? कंटिन्युअन्स ऑफ अ सिटिझनशिप. जोपर्यंत एक्सेप्ट द लॉज एक्सेप्ट द लॉज मेड बाय द पार्लमेंट. म्हणजे संसदेने वेळोवेळी जे कायदे केलेले ते सोडून बाकी मग सिटिझनशिप तुमची कंटिन्यू राहील. जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत तुमचे नागरिकत्व हे अबाधित राहील. मीन्स युअर सिटिझनशिप इज इन कंटिन्युअन्स सब्जेक्ट टू द लॉज पास्ड बाय पार्लमेंट. म्हणजे तुमचे नागरिकत्व हे अबाधित राहील जोपर्यंत पार्लमेंट कायदा करत नाही तोपर्यंत तुमचं नागरिकत्व जे ते अबाधित राहील. ठीक आहे. तर त्याच्यानंतर कलम 11. कलम 10 मध्ये कंटिन्युअन्स ऑफ सिटिझनशिप नागरिकत्व बाधित राहील सांगितलंय. कलम 9 मध्ये दुसऱ्या राष्ट्राचे जर नागरिकत्व स्वीकारलं, तर ऑटोमॅटिक भारताचं नागरिकत्व संपून जाईल. कलम 11. कलम 11 खूप जास्त इम्पोर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. कलम 11 काय पार्लमेंट टू रेग्युलेट द राइट ऑफ सिटिझनशिप. बघा सर्व विद्यार्थी मित्रांना एक सांगू इच्छितो, की प्लीज नंतर आपण सर्व डाउट सेक्शन घेणार आहे. त्याच्यामुळे प्लीज आपले डाउट जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा. नंतर तुम्हाला कळणार नाही, की मला काय डाउट होता, पूर्ण लेक्चर संपून जाईल. तर माझी अशी इच्छा आहे, की कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे डाउट्स आहेत ते लिहून ठेवा, जेणेकरून शेवटच्या 5 मिनिटात आपण ते डाउट्स कव्हर करू. तर पार्लमेंट टू रेग्युलेट द राइट ऑफ सिटिझनशिप
इट एक्वायर्स अंडर द आर्टिकल 11. कलम 11 अंतर्गत पार्लमेंट म्हणजे संसदेला अधिकार भेटतो की ते नागरिकत्वाविषयी काय कायदा करू शकतं, कोणता कायदा करू शकतो. सर्व कायदे जर पार्लमेंटला 26 जानेवारी 1950 अंतर्गत जर रेस्ट्रिक्ट किंवा रिवोक एखाद्याची नागरिकत्व जर पार्लमेंट काढून घेऊ शकते किंवा एखाद्याला नागरिकत्व देऊ शकते, तर हा अधिकार पार्लमेंटला कलम 11 अंतर्गत मिळाला आहे. तर कलम 11 जो आहे संविधानाचा तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का? कारण की कलम 11 अंतर्गतच नागरिकत्व कायदा 1955 हा संमत झाला. तर आर्टिकल 11 गिव्हज द राइट टू द पार्लमेंट टू पास द लॉज रिगार्डिंग सिटिझनशिप. तर इथपर्यंत आपण आता तुम्हाला माहित असेल की 5, 6, 7, 8 जे ते 26 जानेवारी 1950 च्या अगोदर होते. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं की 9 आर्टिकल 9 काय होतं? आर्टिकल 9 इज टेलिंग की दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतलं तर भारताचे नागरिकत्व संपून जाईल. आणि कलम 10 काय आहे? की जोपर्यंत कंटिन्यूअन्स ऑफ सिटिझनशिप जोपर्यंत पार्लमेंट लॉ नाही पास करत तोपर्यंत तुम्हाला नागरिकत्व तुमचं अबाधित राहील. कलम 10 हे जितके पण होते. ठीक आहे. तर हे 26 जानेवारी 1950 च्या अगोदर होते. नंतरची स्टोरी जी ती कलम 11 नंतर चालू होईल. तर कलम 11 अंतर्गत संसदेने जो लॉ पास केलाय सिटिझनशिप ऍक्ट 1955 आणि त्याच्यात काय काय घटना दुरुस्ती झालेल्या आहे ते आपण नंतरच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल काही असेल ते प्लीज इंस्टाग्रामवर येऊ शकतात. एपिक्रोस तिथं मी लाईव्ह जात आहे. तर त्या आयडीवर तुम्ही तुमचे डाऊट्स आणि व्यवस्थित करू शकता. इथं ह्या लेक्चरची रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना परत एकदा बघायचंय ते परत एकदा सेव्ह करून हे लेक्चर बघू शकता. थँक यू सो मच. आणि तुमचे जे डाऊट्स आहेत ते Instagramवर तुम्ही विचारायला येऊ शकता. मी तिथे लाईव्ह जात आहे.